भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी संध्या देशपांडे, इरा कॉमर्स क्लासेसची फाउंडर, मेंबर आणि संचालिका. श्रीकृष्ण आणि मी आजचा 6वा भाग. 5व्या भागामध्ये दहीहंडी आणि व्यवस्थापन आपण पाहिलं. आज काय पाहायचंय तर शेवटपर्यंत कृष्णाकडे जी असणारी ती बासुरी. आता बासुरी म्हणजे काय आणि त्याचं व्यवस्थापनाशी काय संबंध आहे? कृष्णाकडे म्हणे 3 बासुरी होत्या की ज्यांची नावं एकीचं वेणू, एकीचं मुरली आणि एकीचं वंशी असं होतं. त्यापैकी एक बासुरी कोणी दिली आहे तर एक बासुरी भगवानाला महादेवानी दिली आहे. जो देवांचा देव महादेव शंकर भगवान. बघा बरं, मग महादेवाला कृष्ण भगवानची खूप आठवण आली आणि मग इतकी तीव्र त्यांनी आठवण आली की त्याला भेटायला जायचं असं त्यांनी ठरवलं. मग काय द्यायचं भेटायला? तर त्यांनी ठरवलं की अशी काहीतरी देऊ की जे त्याला खूप आवडतं. तर भगवानाला बासुरी अत्यंत प्रिय, प्रेमाचं प्रतीक आहे ते, आनंदाचं प्रतीक आहे ते, सुरेल प्रतीक आहे, एकाग्रतेचं प्रतीक आहे. मग त्यांनी ठरवलं ती बासुरी द्यायची. कशाची द्यायची? तर दधीची ऋषी जे आपले होऊन गेले, दधीची ऋषी म्हणजे एक त्यागाचं प्रतीक आहे. त्यांनी धर्मासाठी स्वतःच्या सगळ्या शरीराचा त्याग केला. एवढंच नव्हे तर त्यांनी आपली अस्थी म्हणजे हाडं ही पण सगळ्यांना नंतर वाटून टाकली. त्यापैकी एक अस्थी म्हणजे हाड हे शंकर भगवानाकडे होतं आणि ते अस्थी विश्वकर्माकडे शंकर भगवान घेऊन गेले आणि मला कृष्ण भगवानाला याची एक सुंदर बासरी बनवून द्या असं सांगितलं. विश्वकर्मालाही आनंद झाला. त्यांनी लगेच ती बासुरी बनवली आणि मग ते कृष्ण भगवानाला त्यांनी ती दिली. कृष्ण भगवानाला कानाला तर फारच आनंद झाला की आज देवांचे देव महादेव हे मला भेटीस आले. मी जरी मानव रूपात असलो तरी माझी ताकद बघून ते भेटीस आले, मला ही दिली, शेवटपर्यंत त्यांनी स्वतःकडे ठेवली. आता या बासुरीमधनं काय शिकायचंय तर बासुरी ही त्या ज्या अस्थिपासनं बनवली होती ते त्यागाचं प्रतीक आहे. बघा, म्हणजे ते आनंद देते. बासुरी ही आनंद देते, प्रेमाचं प्रतीक आहे. पण ती त्यापैकी एक बासुरी ही त्यागाच्या अस्थिपासनं बनवली आहे. प्रत्येक बासुरीला इकडे 6 आणि मध्ये इथे 1 असे 7 छेद असतात, ज्याला आपण होल म्हणूया. म्हणजेच आज कृष्ण भगवानाच्या बरोबर राहण्यासाठी तिला पण स्वतःला छेद करून घ्यायला लागलेत. बघा, खूप छेद करून घ्यायला लागलेत. आज अशी पण एक गोष्ट आहे की जेव्हा कृष्ण भगवान चाललेले असायचे तेव्हा बाभुळीचं जे झाड आहे त्याला कायम काटे असतात. आणि मग त्या बाभुळीच्या झाडाला मनातनं वाटलं की या सगळे जण कृष्ण भगवानाला असे छान स्पर्श करून जातात, मी कसं करू बरं, मला तर काटे आहेत. ती भावना माझ्या भगवानाला कळाली आणि त्यांनी सांगितलं, काळजी करू नकोस रे, मी अंतर्यामी आहे. आणि त्यांनी त्या बाभळीचं एक फांदी तोडली. त्यावेळेला भगवान म्हणाले, तुला थोडा त्रास होईल बरं का. बाभळीच्या अंतर्यामी आलं की तुमच्यापाशी राहण्यासाठी मला सगळा त्रास मला मान्य आहे. ती फांदी तोडल्यावर झाडाला थोडासा त्रास झाला, पण कृष्ण भगवानाने त्या बाभळीची सुंदर अशी बासुरी बनवली आणि तीही स्वतःकडे ठेवली. लक्षात घ्या बरं. म्हणजेच काटेरी असो काही असो, भगवानाने जेव्हा एकदा आपल्याला ऍक्सेप्ट केलं मग आपल्याला कशाची चिंता नसते. मग त्या बासुरीला सगळ्यात शेवटी एक कायम बघा एक मोती लटकत असतो. मोती कशाचं प्रतीक आहे माहितीये तुम्हाला? मोती शांततेचं प्रतीक आहे. खरा मोती जो असतो तो कसा बनवला जातो, कसा बनतो तर स्वाती नक्षत्र जे आहे त्या स्वाती नक्षत्रामध्ये जेव्हा पर्जन्यवृष्टी होते, निसर्ग गदगदून देतो, त्यावेळेला जे थेंब समुद्रामध्ये पडतात, शिंपल्यामध्ये, त्याचा मोती होतो आणि तो मोती अत्यंत शांततेचं प्रतीक आहे. लक्षात घ्या बरं. मग तो मोती तिथे भगवानाने कायम लटकत ठेवलाय. आणि एकतर बाभुळीच्या याची ती बासुरी, अस्थीची बासुरी, या सगळ्यातनं अर्थ घ्या तुम्ही. मग त्या बासुरीलाही छेद करून घ्यायला लागलं. मग यातनं व्यवस्थापन काय शिकायचंय की बासुरी हे अत्यंत चांगल्या अशा प्रेमाचं प्रतीक आहे.
बासुरी आनंदाचं प्रतीक आहे, बासुरी एकाग्रतेचं प्रतीक आहे. मग आपल्या मनामध्ये किंवा आपल्या व्यवसायात किंवा माझ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचे अनेक प्रकारची जाळी असतात. अस्वस्थता कोलाहल माजत असते. काही करायचं नाहीये, कानाच्या बासुरीला आठवायचंय. अनेक गोष्टींचा त्याग केलेली ती बासुरी तिकडे शांततेचं प्रतीक आहे. जेव्हा कान्हा बासुरी वाजवत बसत असत त्यावेळेला सगळेजण तिथे गोळा होत असत. तसं तुम्ही जेव्हा एकाग्र होता तेव्हा तुमचे एम्प्लॉई, तुमचे मित्रमैत्रीण, तुमचे आप्तेष्ट हे सगळे तुम्हाला आपले मानायला लागतात. तिथे तुम्ही आनंद सगळ्यांना दिला पाहिजे, कारण बासुरी हे प्रेमाचं आनंदाचं प्रतीक आहे. त्यात अजून काय सांगतं बघा, की महादेवाने दिलेली ती भेटवस्तू होती त्यापैकी एक. आज देवांचा देव महादेव, तर हे तुम्हाला सुद्धा कोणी भेट दिली त्याची कृतज्ञता शेवटपर्यंत तुमच्यामध्ये पाहिजे. मग तुम्ही कुठे नोकरी करत असाल, तुम्हाला मिळालेली भेटवस्तू एम्प्लॉयरकडनं, तुमचे छान मित्रमैत्रीण त्यांच्याकडनं वगैरे, आपल्या नातेवाईकांकडनं, आई वडिलांकडनं, ती एक कृतज्ञतेचं ते एक मोठं प्रतीक आहे. तर त्याचं मूल्यमापन हे कधीही पैशामध्ये वगैरे करता कामा नये. आजचा भाग मी इथंच संपवते. त्यामुळे बासुरी म्हणजे आपलं आनंदाचं प्रतीक. आपल्या सगळ्यांचं जीवन आनंदमय जावो. पुढचा भाग पुढच्या बुधवारी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.